एक दिवस मी माझ्या मित्राबरोबर बागेमध्ये फिरायला गेलो होतो. अचानक फाटक्या कपड्यातला एक म्हातारा आमच्याकडे आला. त्याच्या हातात काही हिरव्या भाज्या होत्या. त्या दिवशी त्याच्या भाजीचा फारसा खप झाला नव्हता. त्या भाजीची पानं पिवळसर झाली होती, काही किडलेली होती. पण माझ्या मित्राने काही न बोलता 3 जुड्या त्याच्या म्हाताऱ्याकडून विकत घेतल्या. म्हातारा लाजत सांगू लागला, ही भाजी मीच उगवली आहे. काही दिवसापूर्वी पाऊस पडला आणि माझ्या या सगळ्या भाज्या भिजल्या आणि कुरूप झाल्या. क्षमा करा हां. म्हातारा निघून गेला. मी मित्राला विचारलं, तू खरंच ही भाजी शिजवणार आहेस का? त्यानं नाही म्हणून सांगितलं. ही भाजी आता खाण्यायोग्य नाही. तर मग तू का विकत घेतलीस? मी विचारलं. तो उत्तरला, कारण ती भाजी कोणीच विकत घेणार नव्हता. जर मी ती विकत घेतली नाही तर त्या म्हाताऱ्याला आज बिलकुल पैसा मिळणार नव्हता. माझ्या मित्राच्या विचारशीलतेची आणि काळजीची मी खूप प्रशंसा केली. थोड्या वेळाने मी त्या म्हाताऱ्याला गाठलं आणि त्याच्याकडून काही भाजी विकत घेतली. म्हातारा आनंदाने म्हणाला, मी आज दिवसभर ही भाजी विकायचा प्रयत्न केला, पण कुणीही ही भाजी विकत घेतली नाही. तुम्ही दोघांनी ती विकत घेतली, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. खूप खूप धन्यवाद. खाण्यायोग्य नसलेल्या माझ्या या भाज्यांनी मला एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला. जेव्हा आपण खालच्या परिस्थितीत असतो तेव्हा आपण आशा करतो की दुसऱ्यांनी आपल्यावर दया दाखवावी. पण जेव्हा आपण सक्षम असतो तेव्हा आपण दुसऱ्यावर दया दाखवतो का? पण आपल्या या छोट्याशा कृतीमुळे अनेक दुर्दैवी लोकांच्या जीवनात प्रकाश पडू शकतो. लोक फक्त त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे यशस्वी होत नाहीत, तर त्यांच्या दयाळूपणामुळे अजून यशस्वी होतात. जेव्हा आपण इतरांसाठी दयाळू असतो तेव्हा आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकतो. धन्यवाद.